नमस्कार, मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर इतर अधिकार अभिलेखामध्ये तुमच्या नावाची नोंद असेल तर अशा परिस्थितीत तुमचा कायदेशीर हक्क आणि अधिकार हा किती आणि कसा या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, आपण नेहमी बघत असतो की सातबाऱ्या उतार्याच्या इतर अधिकार अभिलेखामध्ये विविध प्रकारच्या नोंदी हे केलेल्या असतात. त्याच्यामध्ये सक्षम प्राधिकाराच्या पूर्वपरवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी, बेकायदेशीर व्यवहार, सिलिंग अंतर्गत प्राप्त जमीन किंवा कूड कायद्याने प्राप्त जमीन अशा विविध प्रकारचे शेरे हे तुमच्या इतर अधिकार अभिलेखामध्ये दिसून येतात. त्याचबरोबर त्या अधिकार अभिलेखामध्ये जो कोणी व्यक्ती त्या शेतजमिनीचा किंवा त्या मिळकतीचा मालक असतो तर त्याचं नाव हे मालकी हक्क या रकान्यामध्ये असतं आणि जे कोणी त्यांचे भाऊ, बहीण किंवा इतर काही कायदेशीर वारस असतील तर त्यांच्या नावाची नोंद ही इतर अधिकार अभिलेखामध्ये असते. आता अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की इतर अधिकार अभिलेखामध्ये जर कोणत्याही व्यक्तीच्या नावाची नोंद केली असेल तर त्या व्यक्तीला कायदेशीर अधिकार हा असतो का. यामध्ये एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह अशी बाब असू शकते. म्हणजे जर तुम्ही कोणत्याही जमिनीचा किंवा मिळकतीचा व्यवहार करण्याच्या विचारात असाल आणि त्याच्यामध्ये जर इतर अधिकार अभिलेखामध्ये जर काही लोकांची नावं असतील तर ती नावं एक तर नजर चुकीने तिथं राहून गेली असतील किंवा ज्या लोकांचा अधिकार असेल त्या लोकांची ती नावं असू शकतात. तर अशा वेळेस ती जी लोक आहेत तर त्या लोकांना ते जे नाव आहे तर ते नाव कमी करण्यासाठी तुम्ही किंवा त्या मालकाने काही प्रयत्न केले का याबाबतची माहिती ही करून घेणं कायद्याने गरजेचं असतं. त्यानंतर जर इतर अधिकार अभिलेखामध्ये दोनपेक्षा किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव जर असेल तर त्या व्यक्तीला कायदेशीर अधिकार हा प्राप्त होत असतो. कारण त्या व्यक्तीचं नाव जोपर्यंत त्या व्यक्तीचं हक्कसोड पत्र म्हणजे रिलीज डीड हे कायदेशीररित्या होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीच्या नावाची नोंद ही महसूल अभिलेखातून कमी केली जाऊ शकत नाही. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीचं किंवा तुमचं जर नावाची नोंद इतर अधिकार अभिलेखामध्ये केली असेल तर त्या मिळकतीमध्ये तुमचा अविभाज्य असा हिस्सा असतो किंवा घटक वाटणीमध्ये तुम्हाला अधिकार हा प्राप्त होत असतो. त्यानंतर महत्वाची गोष्ट अशी की तुमच्या नावाची नोंद जर इतर अधिकार अभिलेखामध्ये असेल तर त्याच्या बेसवर तुम्ही वाटणीचा दावा किंवा पार्टिशन सूट दाखल करू शकतात. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट अशी की जर तुमचं नाव इतर अधिकार अभिलेखामध्ये असेल तर अशा वेळेस तुम्ही ज्या मिळकतीवरती त्या नावाची नोंद केली आहे त्या मिळकतीवर तुम्ही तुमचा ताबा आहे किंवा तुमचा मालकी आहे असा देखील त्याचा कायदेशीर दृष्ट्या अर्थ होत असतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की काही वेळेस संस्था, पतसंस्था, पतपिढी यांची देखील म्हणजे बोजे किंवा तारण दिलेला जो काही शेअर असतो त्याची देखील नोंद त्या इतर अधिकार अभिलेखामध्ये केलेली असते. तर त्याचा अधिकार हा फक्त आर्थिक स्वरूपात असतो. त्या स्वरूपाच्या शेअरचा अर्थ हा मालकी संदर्भात कधीही कायदा मान्य करत नाही. म्हणजे जर तुम्ही दिलेली जबाबदारी जर पार पाडत नसाल किंवा तुम्ही घेतलेले कर्ज जर मुदतीत परत केलं नाही, नोटीस दिल्यानंतर, ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ फॉलो केल्यानंतर, तर अशा वेळेस मात्र सदर जमिनीचा वर जी काही टाच लावलेली असते म्हणजे बोजा निर्माण केलेला असतो इतर अधिकार अभिलेखामध्ये तर त्याच्या आधारे त्याचा ऑक्शन करून किंवा लिलाव करून बँकेने जी काही दिलेली रक्कम आहे ती वसूल करू शकते. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये बँकेला, पतसंस्थेला व पतपेढीला त्या मिळकतीमध्ये कायदेशीर अधिकार हा नसतो. ही महत्वाची बाब लक्षात घेण्यासारखी आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील देऊ शकता. धन्यवाद.